Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and today we will move towards the chapter public speaking. Okay, we are looking towards the chapter public speaking in communication skills, and we are moving towards new part of that particular chapter. Argumentative speech. Argumentative speech require a speaker to express whether they are for or against something. आता या आर्ग्युमेंटेटिव्ह स्पीचमध्ये असं असतं की त्याच ठिकाणी कशाच्या तरी विरोधात बोलावं लागेल. आर्ग्यू करणे म्हणजे वादविवाद करणे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी कोणाच्या तरी अगेन्स्ट बोलावं लागतं. विच एव्हर साइड दे चूज, द स्पीकर मस्ट अटेम्प्ट टू कन्व्हिन्स द लिसनर्स of the merits of his or her argument and try to persuade them to agree with his or her point of view. आता या ठिकाणी पहा, जो वादविवाद स्पर्धा असते त्या ठिकाणी बघितलं असेल की योग्य बाजू अयोग्य बाजू, जी कुठली बाजू त्या स्पीकरला बोलणाऱ्याला येत असते त्याला हे त्या समोरच्याला पटवून द्यावं लागतं की मी जे काही बोलत आहो ते कसं आहे, योग्यच आहे. जरी विरोधी बाजू असेल एखाद्या मुद्द्याची तर ती सुद्धा कशी योग्य आहे हे पटवून दाखवावं लागतं. त्याला त्या ठिकाणी त्याचं स्किल वापरावं लागतं आणि त्याला समोरच्याला ॲग्री करावं लागतं की तो जो काही बोलत आहे त्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा आहे, योग्य आहे. एनी स्टेटमेंट दॅट द स्पीकर मेक्स मस्ट बी बॅक्ड अप विथ द एव्हिडन्स. जो कुठला वाक्य तो त्या ठिकाणी वक्ता बोलतो त्याला एखादा पुरावा आवश्यक असतो. दिस विल स्ट्रेंथन द ओव्हरऑल आर्ग्युमेंट बिईंग मेड बाय द स्पीकर. आणि यामुळे तो जे काही बोलतो त्या सगळ्या गोष्टीला काय मिळतं, पाठबळ मिळतं. द स्पीकर मस्ट ऑल्सो टेक केअर ऑफ रिस्पेक्टफुली डिसॲग्री बट नॉट डिराईड दोज हु डू नॉट शेअर हिज ऑर हर पॉइंट ऑफ व्ह्यू. त्या ठिकाणी बोलताना त्याला विरोध करता येईल, पण तो कसं करायचा आहे, नम्रपणे करायचा आहे, आदरपूर्वक करायचा आहे. आदरपूर्वक मला तुमच्या त्या वाक्यांशी काही सहमती नाही आहे हे त्याला सांगायचं असतं, परंतु उद्धटपणे त्या ठिकाणी त्याचा अपमान करायचा नसतो. आणि जो कोणी शेअर करत नाही त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्याबद्दलही आदर दाखवावा लागतो. रीड द फॉलोइंग स्पीच written by a student who argues against practice of ragging. खाली दिलेली एक स्पीच आहे ती वाचायची आहे जी एका विद्यार्थ्यांनी आर्ग्युमेंट करताना रॅगिंगच्या विरोधात केलेली आहे. पे अटेन्शन टू द स्ट्रक्चर ऑफ द स्पीच. त्या भाषणाच्या ढाच्याकडे बघा. द टॉपिक इज मेन्शन. त्या ठिकाणी टॉपिक मेन्शन केलेला आहे. द स्पीकर्स ओपिनियन इज एक्सप्रेस्ड. वक्त्याने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. अँड देन द स्पीकर ऑफर्स एव्हिडन्स दॅट जस्टिफाईज हिज ऑर हर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि नंतर त्याने पुरावे सादर केलेले आहेत ज्यामुळे तो जो काही बोलतोय त्याला तो त्या ठिकाणी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. इट कन्क्लूड्स विथ अन अटेम्प्ट टू अपील टू द लिसनर्स सेन्स ऑफ राईट ऑर अँड रॉंग. आणि त्यामुळे कन्क्लुजन करताना जो ऐकणार आहे, श्रोता आहे, तो त्या ठिकाणी त्याच्या सेन्सेसला हे चूक आहे की बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. अँड टू परस्युएड देम विथ द साइड ऑफ द स्पीकर. आणि त्या बोलणाऱ्याच्या बाजूने त्याला विचार करायला भाग पाडतो. नोट द यूज ऑफ रिपिटेशन फॉर एम्फॅसिस. त्या ठिकाणी काही वाक्य परत परत म्हटले गेलेले आहेत. कशासाठी, तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा गहनता त्या ठिकाणी मांडण्याकरिता. इन द स्पीच अँड हाऊ एव्हरी क्लेम इज सपोर्टेड बाय एव्हिडन्स. आणि प्रत्येक त्यांचा जो दावा आहे त्यासाठी पुरावा त्यांनी कसा सादर केलेला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहा, मी आता ते स्पीच वाचतोय. डिअर फ्रेंड्स, I am here to express my views on ragging. I believe ragging is maniac
that is destroying the academic character of many educational institutions. I consider ragging to be inhuman, unnatural, and abusive action which some senior student indulge in so as to terrify freshers and newcomers, traditional institutions. The Supreme Court of India defined ragging in its 2001 judgment as a disorderly conduct, whether by words spoken or written, or by an act which has the effect of teasing, treating, or handling with rudeness any other student, indulging in rowdy or indisciplined activities which cause or is likely to cause annoyance, hardship, or psychological harm, or to raise fear or apprehension thereof in a fresher or a junior student, or asking the students to do not do any act or perform something which a student will not do in ordinary course and which has the effect of the causing and or generating a sense of shame or embarrassment so as to adversely affect the physique or psyche of fresher or junior student. या ठिकाणी त्यांनी काय केलं की बा सिनियर लोक कशा प्रकारे ज्युनियर लोकांना प्रेशराईज करण्याकरिता ते करतात हे सांगितलं. नंतर सुप्रीम कोर्टात त्यांनी त्या ठिकाणी दाखला दिला की त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा अशा अशा प्रकारचं करणं हे कसं आहे, गुन्हेगार ठरवण्यासारखं आहे. नंतर पुढे वाचतो, सायकोलॉजिकल हार्म, शेम अँड एम्बॅरेसमेंट रॅगिंग by its own definition is something that creates a hostile environment. A university is a place of learning and should not be a place where students are filled with intimidation and fear. Such emotions, as the Supreme Court of India says, will affect student adversely. This so-called friendly interaction, as some senior students refer to it, usually crosses its limits and leads to a physical aggression and sexual abuse and sometimes even to death. या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टीची हार्शनेस सांगितलेली आहे. A report from 2007 by the Indian Anti-Ragging Group Coalition to Uproot Ragging from Education analyzed 64 ragging complaints and found that over 60% of these were related to physical ragging and 20 were in sexual in nature. The anti-ragging NGO Society Against Violence in Education noted 7 reported ragging deaths in the year 2007 alone and 31 reported deaths between the year 2000 and 2007. आता या ठिकाणी त्यांनी त्याची तीव्रता कशी आहे ती दाखवून देण्याकरिता काही आकडे या ठिकाणी दिलेले आहेत की किती लोकांना झाला त्रास, किती पर्सेंट होता आणि कशा कंप्लेंट्स होत्या, त्यात मानसिक छळ कसा होता, शारीरिक छळ कसा होता आणि काही लोकांची तर डेथ सुद्धा त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते. It is clear from these statistics that ragging is very real and dangerous threat that we members and students of educational institution must take seriously. We must make earnest attempt to eliminate all forms of ragging. Ragging in all forms must be condemned as it is responsible for causing serious psychological trauma, which may continue to take its toll through post-traumatic stress disorders resulting in physical injury and suicide. Though the Supreme Court has passed many strictures against ragging, the issue is far from being resolved. This is because many do not perceive ragging as a crime. As ragging is a major cause of campus violence and death, I fervently appeal to all of you to help bring this dangerous phenomenon to an end. त्या ठिकाणी त्यांनी आता कन्क्लुजन केलं की बा हे अशा प्रकारचं भयानक गोष्ट आहे आणि मी तुम्हाला अपील करतो की तुम्ही सगळ्यांनी
या विरोधात आवाज उठवून काहीतरी त्याला आळा बसण्याकरिता किंवा बंद होण्याकरिता काहीतरी प्रयत्न करावेत. नंतर एक्सरसाइजेस दिलेले आहेत. प्रिपेअर अ ब्रीफ स्पीच टू बी डिलिव्हर्ड ॲट फेअरवेल फंक्शन अरेंज फॉर टीचर हू इज गोईंग अब्रॉड ऑन प्रोफेशनल असाइनमेंट. एक तुम्हाला भाषण तयार करायचं आहे आणि त्या भाषण म्हणजे ते एक निरोप समारंभामध्ये दिलेलं भाषण आहे आपल्या शिक्षकासाठी की जो परदेशी जात आहे एखाद्या प्रोफेशनल असाइनमेंट म्हणजे त्याच्या कार्यासंबंधीचं एखादं काम करायला. नंतर दुसरं आहे ड्राफ्ट अँड एक्सपोजिटरी स्पीच ऑन व्हॉट CPR इज अँड हाऊ इट शुड बी परफॉर्म्ड. एक्सपोजिटरी स्पीच करायची आहे. CPR म्हणजे कोणाला हार्ट अटॅक आला तर त्या ठिकाणी त्याला CPR देतात. कार्डियक प्रोटेक्ट असं काहीतरी त्याचं नाव असेल तर त्याला CPR म्हणतात. तर तो कसा द्यायचा त्याबद्दल भाषण तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचं आहे. प्रिपेअर अँड एक्सपोजिटरी स्पीच ऑन क्लायमेट चेंज. हवामानातील बदलावरती तुम्हाला भाषण तयार करायचं आहे. टॉक अबाउट व्हॉट इट इज, व्हॉट कॉजेस इट, इट्स इफेक्ट्स अँड हाऊ टू काउंटर इट. या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला त्या ठिकाणी भाषण तयार करायला सांगितलेलं आहे. नंतर आहे ड्राफ्ट अँड आर्ग्युमेंटेटिव्ह स्पीच दॅट इज इन फेवर ऑफ बॅनिंग स्मोकिंग इन पब्लिक प्लेसेस. प्रिपेअर अँड आर्ग्युमेंट स्पीच दॅट इज आयदर इन फेवर ऑर अगेन्स्ट सेन्सरशिप इन फिल्म्स. नंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी. लिसन ऑर रीड टू द स्पीच ऑफ जवाहरलाल नेहरू. ट्रस्ट विथ डेस्टिनी. विन्स्टन चर्चिल. We shall never surrender. This was their finest hour. Martin Luther King. I have a dream. And other skilled orators. Note how they structure their speeches in such a way that builds up the emotion of listener. आता ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ऐकायचं किंवा वाचायचं. जवाहरलाल नेहरूंचं स्पीच, विन्स्टन चर्चिलचं स्पीच, मार्टिन ल्युथर किंगचं स्पीच. तर ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. इंटरनेटवर सर्च करून तुम्हाला हे स्पीचेस सहज मिळून जातील आणि त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. अ वेलकम स्पीच इज इंट्रोडक्शन ऑफ अ गेस्ट, अ वोट ऑफ थँक्स आर पार्ट्स ऑफ अ फॉर्मल प्रोग्राम ऑर फंक्शन. वेलकम स्पीच. A welcome speech marks the beginning of a formal function or event. एखाद्या प्रोग्रामच्या सुरुवातीला आपण वेलकम स्पीच देतो. स्वागतपर भाषण. The speaker should describe the purpose of function and go on to welcome these present. आणि या ठिकाणी वक्ता येतो आणि त्याचा तो त्या ठिकाणी उद्देश सांगतो आणि त्या ठिकाणी वेलकम स्पीच देतो. आता त्याचे वैशिष्ट्य पहा. अ वेलकम स्पीच इज ऑलवेज मेड बाय अ पर्सन बिलॉंगिंग टू द होस्ट ऑर्गनायझेशन. वेलकम स्पीच ही त्यांनी दिली पाहिजे ज्या लोकांनी तो प्रोग्राम काय केलेला आहे, ऑर्गनाईज केलेला आहे. जे आतिथ्य करतात, ज्यांच्याकडे लोक आलेले असतात त्या लोकांनी त्या ठिकाणी वेलकम स्पीच द्यायची असते. युजली द प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन इज ऑलवेज वेलकम्ड फर्स्ट. आता पहा, सगळ्यात आधी कोणाला वेलकम करायचं त्या ठिकाणी अँकरिंग करताना, भाषण देताना, तर त्या प्रोग्रामचा जो अध्यक्ष असतो प्रेसिडेंट त्याला सगळ्यात आधी वेलकम करायचं. फॉलोड बाय चीफ गेस्ट. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं. अँड देन अदर गेस्ट. नंतर दुसरे जे पाहुणे आहेत त्यांचं स्वागत करायचं. इफ द प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन इज अ प्रेसिडेंट पर्सन हू बिलॉंग्स टू ऑर्गनायझेशन, ही शे मे मेक द वेलकम स्पीच. इन दॅट केस शी मस्ट बिगिन विथ वेलकमिंग द चीफ गेस्ट. एखाद्या वेळेस असं होतं की बा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असतो आणि तोच वेलकम स्पीच देत असतो. मग अशा वेळेस काय करायचं की त्यांनी सगळ्यात आधी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने सुरुवात करायला हवी.
When there are many people to be welcomed, the person making the speech should take care that an equal amount of time is taken to welcome each person. जर स्वागत करण्यासाठी खूप लोक असतील तर त्या वक्त्याने त्या ठिकाणी प्रत्येकाला समान वेळ देता यावा, यासाठी त्याचा प्रत्येकाचा उल्लेख समान पद्धतीने करता यावा, यासाठी त्याची काळजी घ्यायची आहे. इम्पॉर्टंट पर्सन हॅव टू बी वेलकम्ड बाय नेम. जर कोणी महत्वाचा व्यक्ती असेल तर त्यांचा नावाने त्यांचं स्वागत करायला पाहिजे. द इंडिव्हिज्युअल मेकिंग द वेलकम स्पीच शुड करेक्टली प्रोनाऊन्स द नेम्स ऑफ द पर्सन whom she or he is welcoming. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी हे करायचं असेल, बोलायला सांगायचं असेल, तर त्याचा किंवा तिला व्यवस्थित पद्धतशीर त्यांचं नाव उच्चारून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. द फॉलोइंग फ्रेजेस मे बी युज्ड इन वेलकम स्पीच. पुढील काही एक फ्रेजेस आहेत, वाक्प्रचार आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतील. इट इज माय प्रिव्हिलेज टू एक्सटेंड अ हार्टी वेलकम टू, असं त्या ठिकाणी म्हणता येईल. जो कोणी गेस्ट असेल त्याचं नाव त्याच्यानंतर राहील. आय ऑफर हिम हर अ कॉर्डियल वेलकम. वी वेलकम टू अवर फंक्शन होल हार्टेडली. अ वॉर्म वेलकम टू. आय एम व्हेरी प्लीज टू वेलकम दिस इव्हेंट. I request everyone present to join me in offering Mr. So and so a warm welcome. It is my pleasant duty to welcome Mr. So and so to this program. We are honored today with the presence of Mr. So and so in the midst. I welcome you, sir, madam. I heartily welcome. Take a look at a welcome speech made at the inauguration of college कल्चरल असोसिएशन. पहा या ठिकाणी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे कशा प्रकारची स्पीच असते वेलकम, स्वागतपर भाषण कसं असतं. पहा मी वाचतोय. गुड मॉर्निंग वन अँड ऑल. रिस्पेक्टेड प्रेसिडेंट, ऑनरेबल गेस्ट, डिअर पेरेंट्स ऑफ अवर स्टुडंट्स अँड अवर बिलेवेड टीचर्स, नॉन टीचिंग स्टाफ मेंबर्स, अवर फ्रेंड्स इन द मीडिया and my dear friends, we have gathered here today to inaugurate the College Cultural Association Sanskriti. Our institution not only focuses on offering quality education but also gives equal importance to extracurricular and co-curricular activities. The Cultural Association is a platform to encourage the talents of our students and provide opportunities for them to exhibit their many abilities. As Vice President of the Cultural Association, I feel proud to extend a warm welcome to all of you. Let me first welcome our beloved Principal Professor Raj Gopal, who has kindly consented to preside over the function. He has always been a guiding force and an inspiration to us all. I extend Professor Raj Gopal a hearty welcome. We have with us today as a chief guest Dr. Chandrakant Chandrasekhar, a popular columnist with the Deccan Herald. He has been kind enough to accept our invitation to inaugurate Sanskriti. Sir, I offer you a hearty welcome. Our other distinguished invitee, the reputed academic and artist Shreya Narvekar, requires no introduction. It delights me more to offer Professor Narvekar a warm welcome. The ever supportive parents of our students are here. Our beloved teachers too are here to grace this function with their presence. I feel very happy to welcome them all. Media persons have responded to our invitation and are here to cover the proceedings of the function. Thank you for being here. Finally, let me extend a friendly welcome to all my fellow students. This is your association. I am very sure that this cultural association will contribute towards the development of our personalities and to the development of our college.
Welcome one and all. I hope you enjoy the function. And now there is an exercise that was an example given by the book author or prescribed by our university. Prepare a welcome speech for your college's annual valedictory function. तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या निरोप समारंभासाठी एक वेलकम स्पीच तयार करायचं आहे. यू आर द जॉईंट सेक्रेटरी ऑफ इको क्लब इन युअर कॉलेज. प्रिपेअर अ वेलकम स्पीच फॉर द इनॉग्रल फंक्शन ऑफ द क्लब. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये एका इको म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड क्लबचे सहसचिव आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक वेलकम स्पीच तयार करायचं आहे त्या इनॉग्रल फंक्शनचं. युअर कॉलेज इज सेलिब्रेटिंग गांधी जयंती. प्रिपेअर अ वेलकम स्पीच फॉर द इव्हेंट. युअर कॉलेज इज होस्टिंग अ 3-day film and theatre festival. It will be inaugurated by S.S. Rajamouli, the renowned Telugu filmmaker and director Bahubali. Prepare a welcome speech for inaugural event. A noted sportswoman and Arjuna awardee is visiting your campus to give a special talk on disability and sports at multi-college event organized by your university. Prepare a welcome speech. Now this is it. This is enough for today. We have seen 2 topics today. First was argumentative speech and the second was welcome speech. So I hope you understand. So, and I am expecting that you will complete these activities and exercises. And after that we will move towards introduction of the guest speaker. How to make the introduction of the guest speaker. So thank you very much. And still if you are having any problem related with the topic, you can call me. Thank you.